नमस्कार मंडळी, एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आजची रांगोळी खूपच सोपी आणि आकर्षक आहे। आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीचे 4 लाईन आपल्याला ओढून घ्यायचे आहेत। त्याच्याच मधोमध सेंटरला पांढऱ्या रांगोळीचा टिपका हा ठेवून द्यायचा आहे। त्याच्याच खाली आपल्याला कड्यांची डिझाईन तयार करून घ्यायची। त्यामध्येच भरण्यासाठी पांढऱ्या रांगोळीचा इथं उपयोग आपल्याला करायचा आहे। कलरची रांगोळी न वापरता जास्तीत जास्त पांढरी रांगोळी इथं वापरलेली आहेत। त्याच्याच वर आपल्याला कमळ फुलांची रांगोळी ही तयार करून घ्यायची। पांढरी रांगोळी घ्यायची, त्याच्यात एक मोठी कडी करायची, त्याला जॉईन करून अशा छोट्या छोट्या कड्या ह्या आपल्याला तयार करून घ्यायचे। म्हणजेच आपण इथं कमळाची डिझाईन इथं तयार करते। असे करत शेवटपर्यंत आपल्याला त्याचे कमळ हे पाकळ्या तयार करून घ्यायचे। मधोमध भरण्यासाठी आपल्याला पांढऱ्या कळ्याचा इथं उपयोग करायचे। आतमध्ये पांढऱ्या कळ्याचा टिपका आपल्याला ठेवून द्यायचा आहे। त्याच्याच खाली आपल्या जे खालची लाईन आहे तिथं आपल्याला सर्कलमध्ये करून दोन्ही लाईन आपल्याला जॉईन करून अशी ही डिझाईन तयार करून घ्यायची नागमोळीची। दोन्ही साईडना सेम प्रोसिजरमध्ये आपल्याला ही डिझाईन कंप्लीट तयार करून घ्यायची। त्याच्याच खाली आपण जे फूल तयार केलं होतं म्हणजे नागमोळीची, तिथं आपल्याला एक सर्कल करून अशी ही डिझाईन तयार करून घ्यायची। व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे त्याच्याच खाली पांढऱ्या कळ्याचे 2 टिपके ठेवून खाली एक लाईन ओढून घ्यायची। मस्त आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झाली। तुम्हाला माझी रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।